नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला टीईटी, सीटीटी, सेट, नेट शिक्षण क्षेत्रातल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून वारंवार ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात अशा घटकाचा आपण अभ्यास करत आहोत. तो म्हणजे आशयुक्त अध्यापन पद्धती. पण या आशयुक्त अध्यापन पद्धतीचा विचार जर केला तर आशयुक्त अध्यापन पद्धती म्हणायचं कशाला, तर ज्याच्यामध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आशयाचा भाग विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचवला जाईल या दृष्टिकोनातून राबवलेली प्रक्रिया, त्याला आपण आशयुक्त अध्यापन पद्धती म्हणतो. मग या आशयुक्त अध्यापन पद्धतीचा विचार जर केला त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये व्याख्यान पद्धती आहे, कथन पद्धती आहे, कथाकथन पद्धती आहे, चर्चा आहे, प्रकल्प पद्धती आहे, प्रायोगिक पद्धती आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. त्याच्यापैकी आपल्याला एक आज पाहिजे आहे चर्चा पद्धती. पण चर्चा पद्धतीचा विचार जर केला तर चर्चा पद्धतीचा विचार करत असताना चर्चेमध्ये सहभागी असणाऱ्या घटकांचा विचार करावा लागेल. कारण शालेय स्तरावरती ज्यावेळेस चर्चा पद्धती वापरली जाते त्याच्यामध्ये शिक्षक व विद्यार्थी, त्याच्यामध्ये काय, शिक्षक व विद्यार्थी एखाद्या विषयावरती विचाराचं मंथन करतात, विचारांचं काय करतात, मंथन करतात आणि त्याच्यातून ज्यावेळेस निष्कर्ष बाहेर येतात त्या चालणाऱ्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, चर्चा पद्धती असं म्हणतो. कुठलाही विषय असेल, कुठल्याही विषयावरती कन्सेप्टवरती विचारांची देवाणघेवाण होते आणि दोघांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर त्याच्यामध्ये मंथन घडून आल्यानंतर जे निष्कर्ष बाहेर पडतात त्या निष्कर्षाच्या आधारावर आपण त्याला चर्चा असं म्हणतो. तर या चर्चा पद्धतीचा विचार आपल्याला अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे की शालेय स्तरावरती चर्चा पद्धती चालते का, कोणत्या स्वरूपामध्ये चालते, त्याचं स्वरूप कसं असतं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. मग या चर्चा पद्धतीवर काही विचारवंतांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या मांडलेली आहे डब्ल्यू.एच. बर्टन यांची. डब्ल्यू.एच. बर्टन यांची एक व्याख्या आहे. त्यांचं म्हणणं काय, डिस्कशन इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग टुगेदर. याचा अर्थ काय होतो की चर्चा म्हणजे काय, एकत्रित विचार करण्याची प्रक्रिया आहे. चर्चा कशाला म्हणायचं की एकत्रित विचार करण्याची. मग वर्गाध्यापनाचा विचार केला तर एकत्रित चर्चा कोण करणार, शिक्षक व विद्यार्थी. तर वर्गामध्ये असणारे दोन घटक आहेत, ते दोन केंद्रबिंदू आहेत. त्या दोन केंद्रबिंदूमध्ये विचाराची झालेली देवाणघेवाण असेल, विचाराचे सकारात्मक नकारात्मक स्वरूपामध्ये विचारण झालेलं मंथन असेल आणि त्याच्यातून ज्यावेळेस एखाद्या विषयावरती दोघांचं एकमत होतं त्याच्यातले निष्कर्ष येतात त्याला काय म्हणतो आपण, चर्चा असं म्हणतो. मग चर्चा कशा असेल, एकत्रित विचार करण्याच्या प्रक्रियेला चर्चा पद्धती असं म्हटलं जातं. तसेच दुसरी व्याख्या केलेली आहे जॉन डुई यांनी. जॉन डुई यांचं म्हणणं काय आहे की शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण काय आहे, एक सामाजिक प्रक्रिया आहे. या सामाजिक प्रक्रियेचा विचार जर केला तर समाजामध्ये असणारे सर्व घटक कुठले असतील, व्यक्ती ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो तो घटक बी येणार, ज्या समाजामध्ये लहानाचा मोठा झाला तो घटक बी येणार आणि त्याच्याशी संबंधित असणारे सर्व इतर घटक जे आहेत त्या सगळ्यांचा समावेश सामाजिक प्रक्रियेमध्ये येतो. म्हणजे लहानापासून तो शालेय जीवनापर्यंत येण्याची त्याची जी प्रक्रिया घडलेली आहे त्याच्यावरती झालेले जे संस्कार आहेत त्या सगळ्यावरती त्याचा झालेला परिणाम असतो. त्याच्यामुळे जॉन डुई काय म्हणतात की शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि चर्चा ही एक त्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. बघा, जॉन डुईचं म्हणणं काय की शिक्षण एक सामाजिक प्रक्रिया आहे, समाजाच्या दृष्टिकोनातून अनुसरून तयार केलेली शिक्षणाची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग म्हणजे काय, चर्चा आहे. त्या ठिकाणी समाज महत्वाचा आहे, समाजाच्या चालीरीती महत्वाच्या आहेत, समाजातील सर्व घटक त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तित्वाशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे आणि चर्चा हे काय फक्त त्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढची व्याख्या केलेली आहे ब्राउन यांनी. ब्राउन यांचं म्हणणं काय, डिस्कशन इज अ डेमोक्रेटिक वे ऑफ टीचिंग in which student express their ideas freely. त्यांचं म्हणणं काय की चर्चा काय असली पाहिजे, ती लोकशाहीच्या रूपामध्ये असली पाहिजे. चर्चा काय, त्याच्यामध्ये लोकशाहीच्या स्वरूपाचा एक मार्ग आहे. त्याच्यानंतर टीचिंग इज विच स्टुडंट एक्सप्रेस देअर आयडियाज, म्हणजे विद्यार्थ्याचे जे विचार आहेत त्या विचाराला फ्रीली, त्यांच्या विचाराला स्वातंत्र्य त्या ठिकाणी भेटलं पाहिजे, त्याच त्या ठिकाणी चर्चा करून येते. चर्चा ही लोकशाही पद्धतीची आहे, त्यात मुक्त विचार मांडता येतात, त्याला आपण चर्चा पद्धती म्हणतो.
अध्यापनामध्ये तसंच आहे. शिक्षक ज्यावेळेस एखादा आशयाला अनुसरून विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात, चर्चा करतात. उदाहरणामध्ये आपण इतिहासाचे घेऊ. इतिहास म्हणजे काय? बरोबर आहे. इतिहास म्हणजे काय? इतिहास का घडला? इतिहास कोठे घडला? ज्यावेळेस या प्रश्नाची उकल होत जाते, त्याच्यावरती चर्चा होते, विद्यार्थ्यातून प्रश्नांची उत्तरे येतात, विद्यार्थी त्याच्यावरती असणाऱ्या गोष्टीवर बाबीवरती चर्चा करतात. त्या चर्चेतून लोकशाहीच्या स्वरूपामध्ये, मुक्त स्वरूपामध्ये ज्यावेळेस चर्चा होते, त्यावेळेस नवीन ज्ञानाचा जन्म होतो, नवीन विचारधारा तयार होते. त्याच्यामुळं त्याला मुक्त लोकशाहीची पद्धती, विचाराची पद्धती म्हणून त्या ठिकाणी ब्राऊन यांचं म्हणणं आहे. म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्व घटकांचा समावेश असणं आवश्यक आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, पण त्या ठिकाणी लोकशाही स्वरूपाचं वातावरण ठेवलं, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विचार जर केला, सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला, तर निश्चितच अध्यापनामध्ये चर्चा पद्धती त्या ठिकाणी आपल्याला उपयुक्तता त्याची दिसून येते. जरी चर्चा पद्धतीच्या साह्याने आपण सर्व घटक त्या ठिकाणी शिकू जरी नाही शकलो, तरी काही घटकाच्या साह्याने, काही घटकावर आधारित आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो. कारण वर्ग लहान असेल तर लहान वर्गासाठी चर्चा पद्धती उपयोगाला येत नाही, पण मोठ्या वर्गाला अनुसरून विचार जर केला तर निश्चितच त्या ठिकाणी चर्चा पद्धतीचा उपयोग होतो. जसं सर्व घटकांना चर्चा पद्धती उपयोगाला येत नाही, तर सर्व विषयाला येणार नाही, सर्व संकल्पनेला येणार नाही, आशयाला येणार नाही. पण ज्या घटकासाठी, ज्या आशयासाठी, ज्या वर्गासाठी चर्चा पद्धती वापरली जाते, निश्चितच त्याच्यामध्ये ज्ञानाची भर पडलेली आपल्याला दिसून येते. या व्याख्यांचा विचार जर केला तर या व्याख्यांच्या आधारे, विचारवंतांच्या मताच्या आधारे आपण चर्चा पद्धतीचं स्वरूप काय आहे हे आपण चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. पण चर्चा पद्धतीच्या स्वरूपाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये सांगता येतं की परस्पर संवाद साधण्याची प्रक्रिया म्हणून चर्चा पद्धतीकडे पाहिलं जातं. तर परस्पर संवाद कोण असते की संप्रेषणाची प्रक्रिया पूर्ण करत असताना, घडून येत असताना दोन घटकांमध्ये विचारांची झालेली देवाणघेवाण म्हणजे संवादाची प्रक्रिया. तो शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, किंवा एखाद्या समुदायाला अनुसरून एखाद्या व्यक्तीनं केलेलं भाषण असेल आणि त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया असेल, ते सुद्धा काय संवादाचा भाग आहे. कारण दोन घटकांमध्ये जोपर्यंत संवाद घडून येणार नाही तोपर्यंत विचारांची देवाणघेवाण होणार नाही, त्यांच्यावर चर्चेला सुरुवात होणार नाही, विचारांचं मंथन होणार नाही, विचारांची देवाणघेवाण होणार नाही, नवीन निष्कर्ष त्या ठिकाणी येणार नाही. त्याच्यामुळं परस्पर संवाद होणं ते खूप आवश्यक आहे. हे चर्चा पद्धतीतून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. त्याच्यानंतर दुसरा स्वरूपाचा मुद्दा असा होता, समस्या निवारणासाठी. एखादी निर्माण झालेली समस्या असेल, एखाद्या संकल्पनेची उकल जर करायची असेल, त्याला अनुसरून आपण त्या ठिकाणी चर्चा करू शकतो आणि त्याचं कोड असणार त्या ठिकाणी काय करू शकतो, आपण ते बोलू शकतो की जेणेकरून त्या विषयाला न्याय देता येईल आणि परिपूर्ण असं ज्ञान देता येईल किंवा घेता येईल. या सर्व गोष्टी त्याच्यातून आपल्याला घडून येताना दिसून येतात. त्याच्यानंतर तिसरा आहे सहकार्यात्मकता. ज्यावेळेस चर्चा पद्धतीचा आपण वापर करतो त्यावेळेस चर्चा ही एकमेकाच्या सहकार्यावर आधारली असते. कारण चर्चेचे पुढील प्रकार असणारे जे प्रकार आपण पुढे पाहणारच आहोत. चर्चा ज्या पद्धतीने होते त्याच्यामध्ये असणारे गट असतील, विद्यार्थ्यांचे गट असतील, शिक्षक असतील, किंवा समुदायाला अनुसरून केलेली माहितीचं प्रसारण असेल, त्याच्यावरती ज्यावेळेस एकमेकाच्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण होईल त्यावेळेस निश्चितच सहकार्यात्मक भावना त्या ठिकाणी तयार होते आणि ज्ञानामध्ये भर पडते. त्याच्यानंतर आहे लोकशाही स्वरूपाचं वातावरण असतं. बरोबर आहे. आता आपण पाहिलं ब्राऊन यांच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की चर्चा ही लोकशाहीच्या वातावरणामध्ये तयार होते आणि विचारांची देवाणघेवाण होते, त्याला चर्चा म्हटलं जातं. कारण लोकशाही स्वरूपाचं वातावरण जर नसेल, चर्चा करायला त्या ठिकाणी प्राधान्य नसेल, प्रत्येकाला संधी जर भेटत नसेल आपलं मत मांडायला, तर निश्चितच ही पद्धती त्या ठिकाणी आपल्याला कुचकामी झालेली दिसून येईल. कारण चर्चा काय सांगते की दोन व्यक्तीमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, संवाद साधला गेला पाहिजे आणि लोकशाही स्वरूपाचं वातावरण असलं पाहिजे. प्रत्येकाला आपलं मत असेल, विचार असतील, हे मांडण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर पूर्ण स्वरूपाचा मुद्दा सांगतो तो अनुभव. ज्यावेळेस चर्चेला प्रारंभ केला जातो, एखाद्या विषयाला अनुसरून ज्यावेळेस माहिती सांगितली जाते त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी व्यक्तीचे असणारे अनुभव त्या ठिकाणी उपयोगाला येत असतात आणि त्या अनुभवाच्या आधारावर आधारित व्यक्ती काय करतो, आपले विचार, आपले मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतो, समोरच्याला सांगत असतो, त्याच्यावरचे प्रश्न विचारत असतो आणि आपल्याला काय अनुभव आलेला आहे, आपल्याकडे किती ज्ञान आहे, त्या सगळ्याची माहिती त्या ठिकाणी तो अनुभवाच्या साह्यानं सांगत असतो. आणि चर्चा पद्धती ही कशी आहे, विद्यार्थी केंद्रित स्वरूपाची पद्धती आहे. विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विचार करून त्या ठिकाणी या पद्धतीचा विकास केलेला आपल्याला दिसून येतो.
त्याच्यानंतर ह्या चर्चा पद्धतीचे काही प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला आहे औपचारिक चर्चा, दुसरा आहे अनौपचारिक चर्चा. तर आपल्याला माहित आहे औपचारिक म्हणजे काय. औपचारिक म्हणजे काय, बंदिस्त स्वरूपाच्या एखाद्या नियमाला बांधून अनुसरून त्याच्यामध्ये बसून केलेली नियोजन किंवा चर्चा असं आपण म्हणू शकतो. त्याला औपचारिक चर्चा म्हणायचं. कारण ते कसं आहे, एखाद्या विषयाला नियमाला अनुसरून बंदिस्त स्वरूपामध्ये त्याच्यावरती केलेली चर्चा म्हणजे औपचारिक चर्चा. दुसरा आहे अनौपचारिक चर्चा, ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं बंधन नाही, नियमावली नाही, मोकळ्यापणाने ज्याच्यावर चर्चा करता येते त्याला आपण अनौपचारिक चर्चा असं म्हणतो. असे चर्चेचे मुख्य प्रमुख दोन प्रकार आहेत. आणि या दोन मुख्य प्रकारावर इतर काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे गटचर्चा. गटचर्चा म्हणजे काय, तर विद्यार्थ्याच्या समूहाचे छोटे छोटे केलेले गट आणि त्या गटाला दिलेलं काम आणि त्याच्यावरती साधक बाधक स्वरूपामध्ये घडून आणलेली चर्चा म्हणजेच गटचर्चा होय. गटचर्चेचा फायदा काय असेल, विद्यार्थ्यांमध्ये श्रवण क्षमता विकसित होते आणि भाषण क्षमतेचा त्या ठिकाणी विकास होतो. या दोन क्षमता गटचर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकसित होताना दिसून येतात. आशय कुठला आहे, संकल्पना कुठला आहे, वर्ग कुठला आहे, त्या वर्गाला अनुसरून विद्यार्थ्यांचे तयार केलेले गट आणि त्या दोन गटामध्ये घडून आणलेली चर्चा त्याला आपण गटचर्चा असतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे पथक चर्चा. पथक चर्चाचा विचार जर केला तर 7 ते 8 विद्यार्थ्यांचं पथक तयार केलं जातं आणि त्या 7 ते 8 सदस्यांमधून एक त्यांच्यापैकी एक अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती केली जाते, त्याची नेमणूक केली जाते. तो अध्यक्ष काय करतो की सर्वांचं त्या गटाचं पथकाचं नेतृत्व करण्याचं काम करतो आणि आपल्या पथकातील असणाऱ्या सदस्यांना वेगवेगळी विषयाला अनुसरून पैलूचं वाटप करतो. संकल्पनेवर आधारित असणारे वेगवेगळे घटक त्यांना वाटून देतो की जेणेकरून त्या प्रत्येकांना त्या विषयावरती माहिती सांगता येईल. कारण पथक चर्चेमध्ये सर्व सदस्यांना चर्चेचा विषय माहित असतो. प्रत्येकाला वेगवेगळे त्याचे असणारे पैलू वाटून दिलेले असतात आणि त्या पैलूचं वाटप केल्यानंतर त्या सर्व सभासदांना सदस्यांना त्याची पूर्व तयारी करण्यासाठी वेळ भेटतो आणि तयारी करून त्या ठिकाणी त्या विषयाचं सादरीकरण करतात, माहिती त्या ठिकाणी देवाणघेवाण करत असतात आणि माहिती सांगत असताना, स्पष्टीकरण देत असताना समोरचे इतर असणारे सदस्य असतात ते त्याच्यावरती प्रश्न विचारतात आणि त्या ठिकाणी चर्चा घडून येते आणि त्याच्यातून नवीन ज्ञान त्या ठिकाणी समोर येतो, नवीन निष्कर्ष त्या ठिकाणी येतात आणि या पथक चर्चेची सुरुवात करण्याचं काम त्यांचा अध्यक्ष करतो आणि चर्चा संपवण्याचं सुद्धा जाहीर करण्याचं काम त्या पथक चर्चेमध्ये अध्यक्षाचंच काम असतं. सुरुवात आणि शेवट करण्याचं काम त्या अध्यक्षाचं असतं. त्याच्यानंतर आहे परिसंवाद. आता आपल्याला माहिती परिसंवाद काय असतो. परिसंवादाचा विचार जर केला तर अध्यापनासाठी उपयुक्त असणारी परिसंवादाची पद्धत किंवा प्रकार म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. परिसंवादाचा विचार जर केला तर वर्गामध्ये शिक्षक काय करतात की एखाद्या पाठ्य विषयाला अनुसरून त्याच्यामध्ये असणारे पाठ्य मुद्दे त्या ठिकाणी वर्गातील विद्यार्थ्यांना त्याची विभागणी करून देतात आणि त्याच्यावरती पूर्व तयारी करून येण्यास सांगतात आणि त्याच्यावरती चर्चा करून आणतात. हे पथक परिसंवादाचं त्या ठिकाणचं चालणारं काम आहे. त्याच्यामध्ये मुख्य भूमिका ही शिक्षकाचीच आहे. शिक्षक त्या ठिकाणी मुख्य भूमिकेमध्ये वावरताना आपल्याला दिसून येतो. कारण शिक्षक काय, त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम आहे. मार्गदर्शन त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिक्षक करत असतो. कारण त्यांनी काय केलं, पाठ्यवस्तू निवडली, आशय निवडला, त्याच्यासाठी पाठ्य मुद्द्यांची विभागणी केली, विद्यार्थ्यांना वाटून दिले आणि विद्यार्थ्यांना पूर्व तयारी करण्यास सांगितली आणि त्याच्यावरती चर्चा करून आली. पण पूर्व तयारी करत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवरती मुख्य स्वरूपामध्ये मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकाचीच असते. की त्याच्यावरती असणारी संकल्पना कुठे भेटेल, संकल्पना कितपत निवडली पाहिजे, त्याच्यामध्ये माहिती किती आवश्यक आहे, या सर्व बाबीची माहिती देण्याचं काम मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये शिक्षक करत असतात आणि त्याच्यावर आधारित विद्यार्थी स्पष्टीकरण करतात आणि इतर विद्यार्थी त्या ठिकाणी प्रश्न विचारून ज्ञानाला, त्या संकल्पनेला त्या ठिकाणी वाढवण्याचं काम करतात. त्याला आपण परिसंवाद असं म्हणतो आणि त्याच्यातूनच त्या ठिकाणी चर्चा घडून येत असते. कारण जोपर्यंत चर्चा घडणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे निष्कर्ष निघणार नाही आणि जोपर्यंत निष्कर्ष निघणार नाही तोपर्यंत पाठ्यवस्तू त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये रुजणार नाही आणि परिपूर्णता त्याच्यामध्ये येणार नाही. त्याच्यानंतर पुढला भाग आहे, प्रकार आहे चर्चासत्र. चर्चासत्राचा विचार जर केला तर त्या ठिकाणी शिक्षक औपचारिक भाषणाद्वारे विद्यार्थ्यांसोबत केलेली चर्चा त्याला आपण चर्चासत्र म्हणतो.
म्हणजे चर्चासत्र कशावर आधारित असेल? औपचारिक स्वरूपाच्या भाषणाद्वारे विद्यार्थ्याला दिलेल्या माहितीवर त्या ठिकाणी चर्चा घडून आणली जाते. त्याचबरोबर विविध त्याच्यामध्ये असणारे विविध पैलूंवरती प्रकाश पाडला जातो आणि त्या विषयाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं जातं. त्याच्यामध्ये असणारे विविध पैलू आहेत, कारण त्या ठिकाणी विचार प्रवर्तक स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी भाषणाद्वारे शिक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारतात. तर औपचारिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी माहिती सांगितलेलीच आहे आणि औपचारिक स्वरूपामध्ये माहिती सांगत असताना विविध पैलू त्या ठिकाणी प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे आणि त्या पैलूवर आधारित त्या ठिकाणी विचारपूर्वक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात आणि विद्यार्थ्याला प्रश्न विचारल्यानंतर ती घटना कशी आहे, संकल्पना कशी आहे, त्याच्यावर आधारित त्या ठिकाणी प्रश्नाची फोड केली. उदाहरणामध्ये का, कसे, कोठे, त्याचे काय कारण होते, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, असे प्रश्न विचारल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी चर्चेला त्या ठिकाणी वाव भेटतो आणि विद्यार्थी त्या ठिकाणी प्रतिसाद देतात आणि त्या प्रतिसादामध्ये विद्यार्थ्याचं येणारं प्रश्नाचं उत्तर असेल किंवा त्यांनी विचारलेला प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणी त्याचं दिलेलं स्पष्टीकरण असेल, या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्याला आपण चर्चासत्र असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की चर्चा पद्धतीच्या साहाय्याने वर्गामध्ये अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्याची असणारी जी काय स्वयं अध्ययनाची असणारी सवय त्या ठिकाणी वाढीला लागते. चिकित्सक दृष्टिकोन निर्माण होतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. नेतृत्व क्षमतेचा विकास होतो आणि चिकित्सक दृष्टिकोनातून नाविन्यपूर्णरित्या पाहण्याची वृत्ती त्याच्यामध्ये जोपासली जाते आणि त्याच्यातून वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा त्या ठिकाणी घडून आणता येऊ शकते. नवीन ज्ञान, नवीन संकल्पना, विचार याला त्या ठिकाणी वाव भेटतो आणि लोकशाही स्वरूपाचं वातावरण वर्गामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याला आपण चर्चा पद्धती असं म्हणू शकतो. परीक्षेच्या दृष्टीने असणारा महत्वाचा भाग आहे. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ विचारात घेणं महत्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.